श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, आज आपण पाहणार आहोत असाध्य रोगांचे महाराजांच्या चरण तीर्थाने निरसन. ही स्वामी चरित्रामधील एक परम पवित्र कथा. मित्रांनो, स्वामी चरित्रामधील कथा ऐकणे ही एक प्रकारे स्वामींची सेवाच आहे. स्वामींची सेवा केल्याने जीवनामध्ये सुख, समाधान, शांती प्राप्त होते. तसेच मनातील इच्छाही पूर्ण होतात. याचा कित्येक लोकांना अनुभव आलेला आहे आणि येतही आहे. अशा या परम पवित्र कथेला सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहून स्वामींचे आशीर्वाद मिळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. सन 1861 ते 62च्या सुमारास मुंबईत जगन्नाथ पंत नावाच्या गृहस्थास पायांच्या असाध्य रोगाने ग्रासले होते. सतत 3-4 निरनिराळ्या डॉक्टरांची औषधे करून सुद्धा पायाला गुण येत नसे. शेवटी जमशेदजी इस्पितळात नामांकित डॉक्टरांनी त्यांना दोन्ही पाय ढोपरापासून कापण्याचा सल्ला दिला. हा अघोरी उपाय ऐकून त्यांना फारच खेद वाटला. असे अपंगत्व घेऊन जीवन जगण्यापेक्षा मरण बरे असा विचार ते करू लागले. अशा विवंचनेत ते दिवस काढीत असता त्यांच्या एका मित्राने त्यांना अक्कलकोट येथे श्री स्वामी महाराज आहेत, ते सिद्ध दत्त अवतार असून अनेक लोकांना त्यांनी व्याधीमुक्त केले आहे, तरी शेवटचा उपाय म्हणून आपण त्यांच्या दर्शनास जावे. त्या मित्राचा हा सल्ला ऐकून ते आपल्या कुटुंबासह व इतर काही मंडळी घेऊन अक्कलकोट येथे गेले. अक्कलकोट येथे गणपतराव जोशी यांचे घरीही सर्व मंडळी उतरली. श्री समर्थ स्वारी त्यावेळी चोळप्पाच्या घरी वास्तव्यास होती. जगन्नाथ पंतांनी मुंबईहून काही फळे नेली होती. प्रथम जातेवेळी त्यांनी एक श्रीफळ श्री स्वामींपुढे ठेवले व अनन्य भावाने त्यांच्या चरणी लीन होऊन प्रार्थना केली. महाराज, मला एकतर हे पाय बरे करून जीवदान द्यावे, अगर या देहातून मला मुक्ती द्यावी. हा विचार मनात असताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते इतके की त्या अश्रूंनी श्री चरणास अभिषेकच केला. त्यांची ही करुणा प्रधान मूर्ती पाहून सर्व लोकांना दया आली. मात्र जगन्नाथ पंतांचे शरीर थरथर कंप पावत होते. ते घामाने ओथंबलेले होते. पायाच्या जखमेवर लावलेल्या पट्ट्या गळून पडल्या. तेव्हा महाराजांचे लक्ष त्यांच्या पायाकडे गेले व त्यांच्या मुखातून क्या मादरचोद दर्द है असे शब्द बाहेर पडले. खाली पडलेल्या पट्ट्या पाहून समर्थ पुन्हा म्हणाले, फेंक देव मादरचोद को. व महाराजांनी त्यांच्याकडे काही वेळ कृपादृष्टीने पाहिले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबानेही महाराजांच्या चरणावर मस्तक ठेवून सौभाग्यदानाची श्री चरणी विनंती केली. तेव्हा महाराजांनी हात
वर करून तिच्या मस्तकावर आशीर्वाद दिला. अशा प्रकारे प्रथम दिवशी ते कुटुंब दर्शन घेऊन परत मुक्कामी आले. तेथे घडलेली सर्व हकीकत जोशी बुवांना त्यांनी सांगितली. तेव्हा आता तुमचा रोग गेलाच म्हणून समजा, असे गणपतराव जोशी म्हणाले. मात्र आता रोज श्रींचे दर्शनास उभयतांनी नित्य जावे. याप्रमाणे पुढे 21 दिवसांपर्यंत सतत महाराजांच्या दर्शनास जाण्याचा क्रम त्यांनी चालविला. रोज जाताना एक तरी फळ पंत महाराजांपुढे ठेवत असत. असेच एक दिवस उभयता महाराजांच्या दर्शनास गेले व आणलेली फळे पुढे ठेवून मनात म्हणाले, ही कपाळाची कडू औषधे कधी सरतात कोण जाणे. असा मनात विचार चालू असतानाच महाराज म्हणाले, नवे औषध तयार होत आहे. तेव्हा पंतांना या त्यांच्या बोलण्याचे आश्चर्य वाटले व परत श्रीचरणी नमन करून मुक्कामी आले. आता मुंबईहून आणलेली औषधे यापुढे घ्यावयाची नाहीत, असा मनाशी त्यांनी निश्चय केला. पुढे एके दिवशी महाराज मोगलाईत गेले आहेत असे लोक म्हणू लागले. चौकशी अंती महाराज नरगुंद हे मोगलाईतील गावात असल्याचे समजले. काही लोकांनी तिकडे जाण्याचे ठरविले. तेव्हा जगन्नाथ पंत सुद्धा त्या दूरवर असलेल्या गावी गड्याच्या पाठीवर बसून जाण्यास निघाले. तेथे गेल्यावर समर्थ स्वारी मुसलमानांच्या दर्ग्यात बसलेली लोकांना दिसली. महाराजांच्या खांद्यावर पोपट बसला होता व वरचेवर महाराज स्वतःचा हात त्याच्या अंगावरून फिरवीत होते. चार बाजूला 4 फकीर बसले होते. जगन्नाथ पंत जवळ गेले व त्यांनी महाराजांच्या चरण घट्ट धरले आणि मोठ्याने आक्रोश केला व म्हणाले, देवा आता मी काय करू. तेव्हा श्रींनी उत्तर दिले, मालक आला नाही. जगन्नाथ पंतांच्या मुखातून उद्गार आले, देवा मी कोण हेच मला कळत नाही. तेव्हा मालक कोण हे मी अज्ञ पामर कसे समजू शकेन. असे म्हणत त्यांनी अश्रूंनी परत श्रीचरणी अभिषेक केला. जगन्नाथ पंतांनी चांदीच्या पादुका मुंबईहून करून आणल्या होत्या. त्या खिशातून काढून महाराजांच्या चरणास लावल्या व त्यांच्या जवळ ठेवून, आता मी यापुढे या चरण तीर्था वाचून काही एक औषध घेणार नाही, असे ते महाराजांना म्हणाले व त्यांनी परत मस्तक त्यांच्या चरणी ठेवले. इतक्यात महाराजांच्या डाव्या बाजूस बसलेला फकीर त्यांना म्हणाला, तुम्हारा काम हुआ, फिकीर मत करो. असे तो म्हणतो तोच महाराजांनी पंतांच्या मस्तकावरून हात फिरविला. जगन्नाथ पंतांना श्रींचा आशीर्वाद मिळाला म्हणून आनंद झाला. त्यांचे कुटुंबही तेथे आले व मस्तक श्रींचे चरणावर ठेवून शोकाकुल झाले. त्या फकीरासही त्यांची दया आली व ते बाईस म्हणाले, तुझ्या नवऱ्याचे काम झाले, आता तू परत जावेस. महाराजांनीही तिच्या मस्तकावर हात ठेवून त्यांना परत जाण्याची आज्ञा दिली. त्यांनी गणपतरावांस ही सर्व
हकीकत सांगितली तेव्हा त्यांचे मन भक्तिमय होऊन क्षणभर त्यांनी डोळे मिटले. त्यावेळी क्षणभर महाराज परत त्या गावातून अक्कलकोट येथे आल्याचा त्यांना भास झाला आणि खरोखर महाराज अक्कलकोटास परतले होते. जगन्नाथराव कुटुंबासहित उभयता परत संध्याकाळी महाराजांच्या दर्शनास गेले असता महाराजांनी त्यांना परत घर को जाव अशी आज्ञा दिली. त्याच्या दुसऱ्या दिवशी ती दोघे मुंबईस परतली. मुंबईस आल्यावर पायांच्या जखमा कोरड्या होत असलेल्या त्यांना दिसल्या. जगन्नाथ पंतांनी महाराजांच्या पादुकांचे तीर्थ नित्य प्राशन करण्याचा क्रम सुरू केला. 4 महिन्यात पाय पूर्ण बरे होऊन ते घरात चालू लागले. श्री स्वामींच्या कृपेने दोन्ही पाय बरे झालेले पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. ज्या डॉक्टरचे औषध ते घेत होते व पाय कापण्याचा सल्ला ज्या डॉक्टरांनी दिला त्यांना हा अद्भुत चमत्कारच वाटला. श्री समर्थांच्या चरणतीर्थाने पाय बरे झाले. यावरून महाराजांचे महात्म्य लक्षात येते. महाराज हे दत्त अवतार आहेत याबद्दल कुणाच्याही मनात शंका येण्याचे कारण नाही. अशा अद्भुत चमत्कारांचे वर्णन करण्यास कुणाचीही लेखणी अपुरीच पडेल. असाध्य ते साध्य करताती संत. अशा प्रकारे स्वामी चरित्रामधील ही परम पवित्र कथा संपन्न झालेली आहे. भक्तांनो, पुढील पवित्र कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामींचे आशीर्वाद मिळविण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा. श्री स्वामी समर्थ.